त्यांना अभिमान झाला की मी चांगले लिहिणार होऊया. 2 महिने झाले ती कलम तशी राहिली. मग इथे आले. उज्जैनला म्हणे तुम्ही चला तर माझी कलम चालेल, नाही तर व्हायचे नाही. गजानन महाराजांनी आदेश झालाय की तुम्ही हे लिहा चरित्र. आणि हात कलमीला हात लावायचा टाकायला आणि मग त्यांनी मग लिहायला सुरुवात करायची. विजयादशमी पर्यंत त्यांनी लिहिले. तिचे 19 अध्याय वाटत. आणि ही आरती केली त्यांनी शेवटी. आता आपण लायकीचं तर नाही हो, पण ते लिहिलं त्यांनी. चावी मारून देता फक्त वाजत राहत आपलं रेकॉर्ड खेळणं फिरत राहत. ज्ञानेश्वरी. आणखीन अभंग हे म्हणायचे रोज. आता लहान असल्या कारणे आम्हाला तर ते व्यसन पहिल्यापासून भजन ऐकायचं. म्हटलं यांच्या इथे आहे भजन होतात तर ऐकवू आपण. आता गुरुवार आला एकदा तर दर गुरुवारी भजन प्रत्येकाकडून म्हणायचं आज महाराज. ते एक गुरुवार आला आणि सगळे म्हणतात नामजोशी वगैरे मोठमोठाले सकाराम शास्त्री वगैरे असे बसलेले. त्यांच्या समोर आम्हाला म्हणाले तुम्ही म्हणा अभंग. लाज वाटायला लागली. म्हटलं यांच्यासमोर आम्ही काय म्हणणार, आणि येतही नव्हतं त्यावेळेस. मग त्यांनी सांगितलं आता असं करा, 8 दिवस येतो, पुढच्या गुरुवारी एक अभंग पाठ करून घ्या आणि मग इथे. रोज जात होतो तिथे एकनाथी भागवत आणखी भावार्थ रामायण वाचायला, ज्ञानेश्वरी. ते सांगत असत. मग गुरुवार आला, मग तिथे गेलो आणि त्यांना मग सांगितलं, हात जोडला. म्हटलं मला येत नाही पण म्हणून पाहतो. मग त्यांना नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची बापा पांडुरंगा तुझी सत्ता काय नाही, तुझी श्रोता वक्ता तुझी ज्ञानाशी अंजन. तुका म्हणे नाही मी तू पण स्तवावे ते कोणी कोणाला लागले. हा वर्ग भजन म्हटलं आणि त्यांनी आशीर्वाद दिला की आता चातुर्मास्यामध्ये एक अभंग हा वाद म्हटला तो नाही, दुसरा अभंग. 4 महिने असे पाठ करवले. तुकारामाचे, नामदेवाचे, एकनाथांचे. मग भारुडही दाखवलं त्यांनी. सर्वात शिरकाव केला आणि पुन्हा तसेच राहून गेलो. सगळा आनंद झाला दरबारात. मला वाटलं मैफिल संपली असेल, पण अजून काही संपत नाहीये. काय चाललं होतं? अहो याचे वडील येतात तर खूप हसवतात. कोणी अरे मग त्या लीलाताईंना बोलवा ना, त्यांना ऐकायचंय. भिडे काका बोलवा तर लवकर. आणि
अश्वत्थामा भेटलेलो. अश्वत्थामा सांगा तर खरी. नर्मदा वगैरे दर्शन झाले होते. एकदा ते गीतालाही ऐकायचंय नानांच्या तोंडून. कढई केली कशी केली. या श्रावती नागपूरहून आले पोरं. अरे वा, हो. पत्रकार पत्रकार म्हणताना तुम्ही त्याला ते काय, हो. नाना आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या याला ऍडमिशन मिळाली. मिळाली. हो तुम्ही सांगितलं तर मिळाली ऍडमिशन. उत्तम. फार उत्तम. वा वा. हो. वर चालल्या म्हणजे झाली. जवळ बस. बरं. बसा पलंगार टेकून. आता इथे. म्हणजे झाल्यावरती 8व्या वर्षी म्हणजे झाली. वडिलांनी संस्कार करून दिला. त्याने सांगितलं हे गायत्री तो करायची 12,000 गायत्री रोजची झाली पाहिजे. आणि माधोकरीचं अन्न घरचं नाही. 5 घर अशी त्यांनी नैवेद्य वैष्णोदेव जिथे होतो तिथे पाठवायचं. ते अन्न दिलं, अन्न आणलं की ते खायचं. आणखीन गायत्रीचं जप करायचं सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी. एक दिवशी आळस येऊन गेला, कारण ठाकूर येऊन गेला आणि त्यांना सांगितलं आता खोटं बोलायचं नाही वडिलांसमोर. त्यांनी सांगितलं काय वा गायत्री झाली नाही झाली. नाही झाली तर आईला सांगून दिलं त्याला जेवणात आलं. गायत्री करेल तर जीव घालाने आता आम्हाला कडकडीत भूक लागली होती. त्यावेळेस चहा नव्हता की काही नाही. दूधही द्यायचं नाही म्हणे, खायचे काढवा. तर गायत्री केली आणि मग संध्याकाळी जेवू घातली. तेव्हापासून आजपर्यंत आहे. सगळे कामं सोडतो सकाळी सकाळी गायत्री झालीच पाहिजे. आता इतकी नाही होते तर 600 300 600 हे होती गायत्री. हे झालं. आता पुरस्करणाची गोष्ट सांगतो. तिथे पण विचार केला करण्याला. आता लोक धर्माधिकारी असल्याने काही बोलायचं विचारायचं काही करायचं. म्हटलं इथे मौन साधायचं नाही आणि जपही व्हायचं नाही. मग उठून उज्जैनला गेलो. उज्जैनला गेलो दत्त मंदिर पाळीवरचं अजून आहे तिथे हरसिद्धीच्या रस्त्यावरती. तिथे महाराजांचा मुक्काम होता आणि माऊली बुवा तिथेच होते. दंड तिथून घेतलेला आहे महाराजांनी. तर त्या मंदिरामध्ये आम्ही विचार केला. म्हटलं इथे हे करू महाराजांचं मुक्काम आहे तर पुरस्करण करू. आता पुरस्करणच करायचं तर खाय प्यायचं नाही, खाल्लं पाहिजे. म्हणून विचार केला होता की तांदूळ आणायचे आणि दूध शिजवून भात आणखी दूध मीठ बीठ काही घ्यायचं नाही. हविष्यांना घ्यायचं. हे विचार केलं त्याच्यात एक ब्रह्मचारी आले. महाराजच पाठवतात ते. त्याने सांगितलं मी माधुकरी मागतो 5 घरी 7 घरी काही नाही. ब्रह्मचारी होते ते. आणि मग आपण दोघे घेऊ. माधुकरीचं अन्न शुद्ध असतं. त्याने आणायचं. आम्ही स्नान करून आणखी तिथं याला बसायचं. आणि पूजेला सांगून दिलं ते दत्त मंदिर तुमची दत्ताची मूर्ती आहे त्यांची पूजा बिजा आम्ही करू आणि तुम्ही आपल्या भिक्षुवेला लागा तुमचा. मग ते पूजा बिजा करून आणखी जपाला बसायचं. 400 प्रदक्षिणा घालायच्या औदुंबर आणखीन दत्ताला. महाराजांचा फोटो होता आणि मौनी भावांचा होता. म्हणून आम्हाला तिथे आणखीन आनंद झाला. मग ते ब्रह्मचारी बुवाने आणायचं माधुकरी 1 वाजता. मग दोघांनी वाटून खायची म्हणजे. पण ते चव लागते. त्याच्यामुळे वरण कढी भात सगळं गोपाल करत.
आणि घट्ट असलं तर पाणी टाकायचं त्याच्यात आणि ते खाऊन घ्यायचं. रोजचा आनंद घ्यायचा. एक दिवशी परीक्षेचा योग आला. तिथे मालराम महाराज आले ग्वालेरचे. त्यांनी 108 सत्यनारायण केले. त्यांनी 52 रुपये सगळ्यांना दक्षिणा ठेवली. ते लोक आले आमच्याकडे म्हणे तिथे आहे दत्त मंदिरात, त्यांना बोलवून म्हणे. आम्हाला बोलवायला आले. म्हटलं ही परीक्षाच घेता तुम्हाला. त्यांना हात जोडला. म्हटलं मी जपाचं कुठे जात नाही, गावातच कुठे गेलो नाही तू आणखीन कुठे नाही. त्यांना रवाना केलं. आणखीन सगळं पुरस्करण करून मग ब्राह्मण भोजन वगैरे सगळं करून आणि मग आलो. आणि त्यावेळेस काय होतं ते यायचे इंदोरला आलो होतो पहिले केशरभाग चंद्रवती माणसांनी दिलं होतं. तर सकाळी इथे पूजा भक्ती घ्यायची करायची, भिक्षुकी करायचे, तिथे जाऊन बसायचं. एक वरती एक गुहा होती त्या मंदिरावरती, महादेवाच्या मंदिरावरती. वायद्या चढून आतमध्ये गेले. हल्ली बंद केली त्यांनी ती वाट, वर जायची वाट बंद केली आता. आता बंद झाली. बुद्ध झाला जप करून, आता कशाला वाट ठेवायचं काही कारण उरलं नव्हते. आता दुसरी गोष्ट तिथे तुम्ही वाचले असेल बहुतेक महिन्यामध्ये, नर्मदा जलील प्रदक्षिणा करायला गेलो. जलील प्रदक्षिणा करता करता सुकी हे घ्यायचं, आटा डाळ तांदूळ तर घ्यायचंच नाही, पण आटा घ्यायचा नुसता, मीठ नाही तर काही नाही, नुसतं नर्मदेमध्ये हे करायचं, पिठासारखं आणि तो प्राशन करायचं. कच्चीच कणिक पाण्यात कालवून कच्चा आटा तो भिजवायचा, पातळ करायचं आणि पिऊन जायचं. नाही मिळालं तर नुसते नर्मदा घ्यायची. आता एक दिवशी विचार केला की आता प्रदक्षिणा झालेली आहे आणि आपण कुठे जात नाही, करत नाही, पण नर्मदे दर्शन द्यावं. म्हणून मग विचार केला की आता कोणी दिलं तरी काही खायचं नाही, आटा दिला किंवा हे काही, नुसते नर्मदा प्राशन करायची. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, चालत होतं. 20 मैल रोजचा चालायचं आणि 3 दिवस ते राहायचं, जास्त नाही. आता तिसऱ्या दिवशी